महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायला मरावं लागतं, हे शब्द होते सिंधुताई सपकाळ यांचे. तसंच काहीशी गोष्ट आहे. आता जर तुम्ही बघितलं तर तुकाराम मुंढे यांची त्यांच्या 21 वर्षाच्या कार्यकाळात 25 वेळा बदली झाली. त्याचं कारण काय की ते त्यांचं काम प्रामाणिकपणे पार पाडतात. आता सध्या त्यांनी महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलाय आणि पदभार स्वीकारल्याच्या 10 दिवसातच त्यांनी 33 अटक आणि 24 FIR जे अन्नधान्यामध्ये भेसळ करणारे होते त्यांच्यावर केला. आणि ही कारवाई करत असताना त्यांनी जे सेलिब्रिटी आहे त्यांना देखील त्यांनी एक सतर्कतेचा इशारा दिला की तुम्ही ज्या पदार्थाची किंवा ज्या प्रोडक्टची तुम्ही ॲड करतायत ते प्रोडक्ट यूज करण्यासाठी ग्राहकांना कितपत योग्य आहे याचा अंदाज घेऊन किंवा याची शहानिशा करूनच तुम्ही ते करा, अदरवाईज तुमच्यावर देखील कार्यवाही होईल. आणि हे सगळं म्हणजे या सगळ्या प्रकारामुळं पुन्हा प्रकाश होतात आलेले तुकाराम मुंढे यांची जर खरी स्टोरी बघितली तर 2005 म्हणजे ऑगस्ट 2005 मध्ये त्यांनी सोलापूरमध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. आणि नंतर पुढे ते सोलापूरचे जिल्हाधिकारी देखील झाले होते. आणि त्यांच्याच कार्यकाळात सोलापूरमध्ये जे सोलापूरला दुष्काळाच्या काळात किंवा उन्हाळ्यात जे 300 ते 400 टँकर पाण्याची लागायची ते त्यांनी कमी करण्यासाठी म्हणजे ते त्यांनी कमी करून 30 ते 40 वर घेऊन आले होते. आणि हे कसं पॉसिबल झालं तर त्यांनी त्यांच्या काळात ज्या चर म्हणा किंवा पावसाचं पाणी जिरवण्यासाठी ज्या योजना आहेत ह्या जवळजवळ 150 कोटीचं काम म्हणजे त्यांनी सगळ्यात कमी खर्चात म्हणजे 150 कोटीमध्ये त्यांनी ते काम केलं. आणि त्याच्यातली 60 कोटी रुपये जे होते ते श्रमबळाचेच होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून देखील पुरस्कारानं गौरवित करण्यात आलं. सोलापूरचे जिल्हाधिकारी असतानाच त्यांच्यावर जी पंढरपूरची वारी आहे त्याचं नियोजनाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली होती. आणि हे नियोजन करत असताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट केली की जे भाविक किंवा जे वारकरी दर्शनासाठी पंढरपूरला येतात ते उघड्यावर शौचालय बसू नये म्हणून त्यांनी जवळजवळ 3000 पोर्टेबल शौचालय त्यांनी तयार करून वारकऱ्यांना उपयोगासाठी त्यांनी उपलब्ध करून दिले होते. आणि त्यांच्याच कार्यकाळात त्यांनी पंढरपूरमध्ये फक्त मुख्यमंत्री सोडले तर बाकीच्यांसाठी जो VIP दर्शनाची जी पद्धत होती त्यांनी बंद केली होती. आणि त्याचबरोबर म्हणजे त्यांनी तुम्ही जर बघितलं की मी सुरुवातीला बोललो होतो की 21 वर्षाच्या कार्यकाळात त्यांची 25 वेळा बदली झाली. त्यांनी नाशिकमध्ये देखील काम करत असताना जे नाशिकचे राजकारणी लोक होते त्यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि त्या वादातनं देखील त्यांची पुढे बदली करण्यात आली. ज्या गोष्टी त्यांना चुकीच्या वाटल्या त्या त्यांनी लोकल राजकारण्यांना किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्यांना त्यांनी न जुमानता त्यांचे निर्णय घेतले. आणि हीच गोष्ट राजकारण्यांना त्यांची आवडत नाही आणि म्हणून त्यांच्या 21 वर्षाच्या कार्यकाळात त्यांची सलग 25 वेळा त्यांची बदली झाली. आणि त्यांच्याच कार्यकाळात नागपूरमध्ये सर्व्हिस करत असताना नागपूरच्या ज्या गव्हर्नमेंट शाळा आहेत त्याच्यामध्ये ज्या शिक्षकांची उपस्थिती कमी होती त्यांच्यावर त्यांनी धडक कारवाई करून त्यांनी जवळजवळ 100च्या आसपास शिक्षकांना आणि बाकी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरून सस्पेंड केलं होतं. आणि त्यावरनं त्यांच्यावर बरेच आरोपही करण्यात आले. पण या सगळ्याच कुठल्याच बिनबुडाच्या आरोपांना न जुमानता तुकाराम मुंढे यांनी त्यांचं काम तसंच चालू ठेवलं. आणि आत्ताही तुम्ही जे बघतायत की अन्न व औषध प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जी कारवाई केली ती पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांची कार्यशैली त्यांच्या कामाप्रती असणारं डेडिकेशन दाखवून देणारी.